रायगडच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाच्या शक्तीचे पुन्हा एकदा दर्शन अलिबागमध्ये घडले। शेकापचे ज्येष्ठ नेते, सरचिटणीस तथा माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला। राज्यभरातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आगामी काळात भाई जयंत पाटील यांना विधान परिषदेत आणि शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांना विधानसभेत आमदार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। तसेच आजोबा, वडील आणि नातू अशा 3 पिढ्यांना शेतकरी कामगार पक्षाशी जोडून संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला। यावेळी दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदतीचा हात देत पर्यावरण संवर्धनासाठीही काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। आज येणार होते, पावसामुळे ते पण येऊ शकले नाही। मी पण त्यांना फोन केला नाही काल बघितल्यानंतर, आणि म्हणून उद्धव ठाकरे आरती करू शकतात पावसात, तर आपण सत्कार नाही इथे बसून करू शकत। चित्रलेखा जिल्ह्यात उभे राहू आणि नंतर वेगळ्या तऱ्हेचं काम उभं करण्याचं काम आपण करूया। पुढल्या वाढदिवसाला माझ्या आपल्याला काहीतरी बदल झालेला दिसला पाहिजे, या जिद्दीने आपण काम करूया, एवढंच बोलतो। पुन्हा सगळ्या आलेल्या पाहुण्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। आणि मी पुन्हा बंडी पाटला, नारायण पाटलांना या ठिकाणी जो 5-6 आमदार येणार होते, सांगोल्याचे आपले आमदार पण अडकलेत, ते उत्तराखंड गेले होते, तिथे भरपूर पाऊस पडला, ते पण येऊ शकले नाहीत।